हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर 25 तारखेला माझ्या आईचा वाढदिवस होता, तर आम्ही थेऊरला निघालेलो आणि तेव्हा हा ब्लॉग बनवलेला। तर आम्ही हा आज टाकत आहोत। तर आम्ही आज सर्वजण थेऊरला निघालेलो देवाच्या दर्शनाला, गणपतीच्या। तर उरई कांचन पासून थेऊरला जाण्यासाठी अर्धा तास लागतो। आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि आम्ही दुर्वा आणि फुलं घेतलेली आहेत गणपतीसाठी। आज गणेश चतुर्थी असल्यामुळे तिथे फार गर्दी होती। तर तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आज गणेश चतुर्थीमुळे। माझी बहीण, माझी आई, माझ्या बहिणीचा मुलगा, माझी मुलगी असे आम्ही सर्वजण आलेलो आहोत। तर माझ्या आईचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज आईला गणपतीचं दर्शन घेण्याची खूप इच्छा होती आणि थेऊरला जायची इच्छा होती, ती पूर्ण झाली। तर खूप छान वाटलं, खूप ऊन लागत होतं। तर हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे। तर कोण कोण थेऊरला दर्शनाला गेलं होतं कमेंट करून सांगा। खूप छान मूर्ती आहे, खूप जुनं पुरातन मंदिर आहे। बघा माझी बहिणीची मुलगी कशी बघत आहे। माझी मुलगी तर खूप शायनिंग मारते, बघू शकता। खूप ऊन लागत होतं, बापरे। माझ्या बहिणीला तर उन्हाची एलर्जी होते, तरी पण आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो। जवळजवळ 1 तास आम्हाला रांगेत उभं राहावं लागलं, बघू शकता तुम्ही। खूप गर्दी होती। आम्हाला बाहेर गरम होत होतं म्हणून आम्ही पंख्यापाशी येऊन थांबलेलो। तर मी तुम्हाला असे गणपतीचे फोटो दाखवते, तर तुम्ही मला सांगा की आम्ही पुढचा कुठल्या गणपतीला जायला हवं। आणि जशी जशी आमची रांग संपत चाललेली तशी माझी खुशी वाढत चाललेली। तर आता आपण दर्शन घेऊयात। आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे मी आतलं कदाचित शूट नसेल केलं। तुम्ही इथे वाचू शकता, बाहेर लिहिलेलं पण आहे की आतमध्ये फोन अलाउड नाही आहेत। आम्ही त्यामुळे आतमधलं दाखवू नाही शकलो। तर इथे आम्ही आता निघालेलो आहोत परत घरी जाण्यासाठी। इथे आम्हाला 2 तास लाईनमध्ये थांबावं लागलं दर्शनासाठी। पण दर्शन खूपच छान झालं आणि गणपतीचं दर्शन घेऊन खूप आम्हाला प्रसन्न वाटलं। तर तुम्ही थेऊरला कधी जाता किंवा गेलात की नाही, तुम्ही कमेंट करून सांगा। आता मी तुम्हाला माझ्या आजीचं बर्थडे सेलिब्रेशन दाखवते, सो लेट्स गो। तर हे जे आहे ना, हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, मी, माझ्या दीदीनी आणि माझ्या छोट्या बहिणीनी। तर आम्ही असे बलून्स लावलेले असे भिंतीला। आणि आता चला आम्ही तुम्हाला आतमध्ये सगळ्यांना दाखवतो। तर आतमध्ये आमच्या सगळ्या लेडीज ज्या आहेत ना, त्या स्वयंपाक करत होत्या आजीचा, आणि आजी आमची पूजा करत होती। तर आम्ही इथे सगळ्यांना विचारत होतो की तुम्हाला आजीबद्दल काय 2 शब्द बोलायचेत। तर ही माझी मावशी बोलत होती की तिला उदंड आयुष्य लाभो, असं ती बोलत होती। आणि त्याच्यानंतर आम्ही केक आणायला गेलतो। तर आम्ही केक पण आणलेला आहे आमच्या चॉईसचा, आणि त्याच्यावर आजी असं लिहिलेलं आहे, बघू शकतो। तर इथे स्वयंपाक होतो तोपर्यंत आम्ही आता चाललेलो फटाके उडवण्यासाठी। तर आम्ही 1-2 तास असे फटाके उडवून परत घरी येणार आहे आणि मग आजीचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे। तर लेट्स गो, आता आपण फटाके उडवूयात। ही माझी मम्मी बघा कशी फटाके उडवते लहान मुलांमध्ये। मित्रांनो, मी खूप घाबरते फटाके वाजवायला, म्हणून मी खूप लांब पळत होते फटाके लावून। तुम्ही बघू शकता किती छान फटाका आहे। तर सगळे लहान मुलं आमच्या घरातली फटाके वाजवत होते आणि मी लांब उभी होते। आता जे आमचे फटाके वगैरे उडवायचे होते ते काम झालेले आहे। आता चला मेन कामाला जाऊयात, आता बर्थडे सेलिब्रेशन, लेट्स गो। तर आता बर्थडे सेलिब्रेशन करूयात आपण। आजी कशी तयार झाली ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, माझी आजी आणि मावशी दोघी जणी तयार होऊन बसल्यात आणि आम्हाला ओरडत होत्या की इतका वेळ कोण फटाके वाजवतं। ही माझी छोटी बहीण बघा। तर आम्ही बोलत होतो की आजी तू पण फटाके वाजव। माझ्या बहिणीची मुलगी रडत आहे, तिला अचानकच रडू आलं, कारण तिचे पप्पा 1 वर्ष झाले जाऊन, तर त्यामुळे ती रडत होती। मी तिची समजूत काढली आणि फटाके वाजवायला गेलो। तोपर्यंत इथे बर्थडेची तयारी झाली होती आणि आम्ही आजीला ओवाळून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे काढले। आणि त्याच्यानंतर मेन जे काम आहे ना ते आम्ही केलं, म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन।
तर आज माझ्या आजीचा जो आहे ना तो 71वा बड्डे आहे, त्यामुळे आम्ही मोठा सेलिब्रेट केला. तर पुढच्या वर्षी अजून मोठा आम्ही याचं सेलिब्रेशन करणार आहे, तर तुम्ही बघायला नक्की विसरू नका. तर आमचं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही जेवणाचं काम केलं. तर आम्ही सर्वजण जेवायला बसलो, तुम्ही बघू शकता. तर माझ्या बहिणीने खूप छान दम बिर्याणी केली होती आणि आमच्या आईने स्वतः दहीवडे बनवले होते आणि माझ्या वहिनीने सुद्धा खूप छान ते वडे वगैरे सगळं बनवलेलं स्वतःच्या हाताने. व्हेज बिर्याणी होती. हो, व्हेज बिर्याणी, पण ते दम बिर्याणी होती, व्हेजच. तर आमच्यात सर्वांनी व्हेज बिर्याणी, दही वडे, केक होता, असं आम्ही सेलिब्रेट केलं. सर्वजण आम्ही जेवायला बसलो. तुम्ही पण या जेवायला. ही माझी वहिनी, ती माझी आई, ही माझी बहीण, तो माझ्या बहिणीचा मुलगा, तो माझ्या भावाचा मुलगा हात वर करतोय. इकडे माझ्या भावाची मुलगी आहे, ही माझी मुलगी आहे आणि ही माझ्या बहिणीची मुलगी आहे जी मगाशी रडत होती. तर ती आता जरा थोडीशी खुश दिसतीये. तर तिने असंच राहावं असं आमची इच्छा आहे. तर आम्ही खूप छान सेलिब्रेट केला बड्डे. आणि हे बघा, माझी मम्मी बोलत होती की माझ्यावर पण कॅमेरा मार, त्यामुळे मग तिच्यावर पण मारला आणि जादी करून तू इथे येऊन बसली. तर एवढं झाल्यानंतर आम्ही इथे जेवणाला सुरुवात केली आणि जेवणानंतर काय काय गप्पा मारल्या त्या पण मी तुम्हाला सर्वांना ऐकवणारच आहे. तर आमचं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. हा माझा भाऊ आहे. तर माझ्या भावाने खरंच खूप कष्टातून सगळं काही उभं केलं आहे. माझ्या पप्पांना जाऊन बरेच वर्ष झाले. तर माझ्या भावाने स्वतःच्या हिमतीवर सगळं काही कमवत आहे. त्याने आम्हाला पप्पांनाही तरी कशाचीही जाणीव भासू दिली नाही. तो गेलं की आमच्यासाठी सर्व काही करतो, सर्व काही आणतो. खाण्याबद्दल तर विचारू नका, रोज काही ना काही आमच्याकडे पदार्थ असतात. तर माझी बहीण विचारत होती आईला की आम्ही आज तुझ्या वाढदिवसाचं जे तयारी केली आणि वाढदिवस तुझा साजरा केला तर कसा झाला ते 2 शब्दात सांग. तर आई सांगत होती की खूप छान केला तुम्ही माझा वाढदिवस. आणि सर्वांना आई उत्तरं देत होती. सोबत आम्ही आजीला विचारलं की आम्ही आज डेकोरेशन केलं ते तुला आवडलं का? तर आजी बोलली खूप आवडलं मला डेकोरेशन जे तुम्ही केलं. तर आई बोलली माझ्या जीवनातला खूप छान दिवस होता आज. असा वाढदिवस माझा कोणीच साजरा केला नव्हता. तुमचे खूप खूप आभार. तर मुलांचे कोणी आभार मानत नाही, पण आमचं कर्तव्य होतं, आम्ही ते केलं आमच्या आईसाठी. तर आमची मौज मजा मस्ती सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या ब्लॉगला बाय बाय करत आहोत. तर बाय.